हर सापावर विश्वास ठेवावा पण पोरींवर नाही. तुला एक सांगायचं होतं. तुला बघितल्यावर मला कसं तरीच होतंय. प्रेमात पडलेली पोरगी गाणं म्हणणार नाही असं होऊच शकत नाही. प्रेम असेल तर गाणं म्हणत असेल. गाणं म्हणत्यास म्हणजे प्रेम आहे. लगा तुमचा आधीचा सगळा स्क्रॅपचा माल होता. ही शोरूम आहे. मनात वाजतया पॉम पॉम, हाय डोक्यात नाचतया पॉम पॉम. आय लव्ह यू. मी दारू पितो, मावा गुटखा खातो, सिगरेट पितो. चालेल. माझ्या तसं काय बघितलंस? रुबाब. हे तुमचं वरवरचं प्रेम कामाचं नाही, फिजिकल महत्वाचं आहे. तू निवडल्याला पोरगा उंडकाय दारुड आहे करायचं नाही ते सगळी कामं करताय. रातसार जागतय, वाळूची तस्करी करते. पोरगच झाडाव काढलेला आहे. दिसली पुरगी की लागतंय मागा. आता 2 दिवसात लग्न लावूनच टाकायचं. विसरून जा. त्याला पहिलं शेवट सांगतोय, त्याचं परत मागणं फिरला की नाही तो सोडणार नाही त्याला. तिलाच काय सोड लागले वे तिच्या मागे लागायला. तुला नाही कळायचं, माझी काळी सावळीच आहे पण दीपिका आहे. डायरेक्ट गोडा लावत असतोय मी, सुट्टी नाही. मला मारून तुझा रुबाब वाढणार असेल तर मार. विसरून जा म्हणा त्याला. माझ्यासारखी कोण पण भेटल. हा तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे. नमस्कार, मी श्रुती. BR विशेष या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. रुबाब ह्या चित्रपटाचे कलाकार आज BR न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. BR न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. थँक्यू. रुबाब हा चित्रपट येत्या 6 फेब्रुवारीला अख्ख्या महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. त्याच संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. अख्ख्या टीमशी बोलणार आहोत. एकंदरीत त्यांचा काय अनुभव आहे किंवा पूर्ण चित्रपट प्रदर्शित करताना किंवा जो शूटिंग करताना काय अनुभव आले, सिलेक्शन कसं होतं, निवडताना पात्र निवडताना काय लक्षात घ्यावं लागलं किंवा कसे निवडलेत तुम्ही, ह्या सगळ्याच एकंदरीत गोष्टी किंवा काय अडचणी आल्या, कितपत गोष्टी सोप्या झाल्या किंवा एखादा पिक्चर आपण जेव्हा बनवतो त्याच्या पाठीमागे खूप सगळ्या गोष्टी असतात. त्या गोष्टी सगळ्या कशा एकंदरीत घडून आल्या, ह्या सर्व गोष्टींवर आज आपण BR विशेषच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. मी पुन्हा एकदा तुमचं BR स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. प्रत्येक पात्रांनी आपली ओळख करून द्यावी मी अशी अपेक्षा करते. हां, नमस्कार. मी संभाजी ससाणे. मी सूरज हे पात्र करतोय रुबाब या सिनेमामध्ये. नमस्कार, मी शीतल पाटील. मी रुबाबमध्ये वैशाली नावाचं पात्र साकारलं आहे. नमस्कार, मी शेखर बापू रणखांबे, रुबाब या चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक. नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद काळे. या चित्रपटामध्ये मी वैशालीच्या वडिलाची भूमिका करतोय. तर हे कलाकार आज आपल्या सोबत आहेत. त्यांनी शॉर्ट अँड स्वीटमध्ये छान ओळख करून दिली आहेत. मी पहिलाच प्रश्न विचारते सर तुम्हाला की पहिलाच चित्रपट आहे, काय सांगाल त्याबद्दल? भारी वाटते खरं तर. पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट आहे. खूप वर्षा अगोदर म्हणजे 16-17 वर्षापूर्वी बघितलेलं हे स्वप्न आहे आणि ते आता पूर्ण झालं आहे आणि 6 फेब्रुवारीला ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे सगळ्या चित्रपटगृहात आणि खूप आनंद आहे. ह्या सगळ्या गोष्टी सिलेक्ट करताना किंवा काय वाटलं की बाबा हे कलाकार घ्यावे किंवा एकंदरीत हे निवडावं पात्र किंवा ते निवडावं, ह्या कलाकारांनाच घ्यावं असं का वाटलं तुम्हाला? गोष्ट ज्या वेळेला आपण लिहितो कुठल्याही सिनेमाची किंवा शॉर्ट फिल्मची पण असेल, याच्यावर मी शॉर्ट फिल्म्स खूप केलेत, तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिले अभिनेते किंवा अभिनेत्रीचे डोळे असतात ते खूप महत्त्वाचे.
डोळ्यांमध्ये जे इमोशन आहे ते खूप चांगल्या प्रकारे दिसतात. डोळे खोटं बोलत नाहीत आणि स्क्रीन किंवा फिल्म अशी गोष्ट आहे की ती तुमचे डोळे करेक्ट टिपत असते. म्हणजे थोडंसं तुम्ही असं झालं तरी पण ते टिपतं आणि कळतं की हे एका ठिकाणी स्थिर नाही आहे, ते कुठं तर वेगळ्या ठिकाणी वेगळ्या विचारात आहे. आणि मग डोळे चांगले असणाऱ्या अभिनेत्री आणि अभिनेता अशाच्या आम्ही शोधात होतो आणि त्याच्यातले हे दोघं जण आहेत, संभाजी आणि शीतल. मी समोर पाहू शकते की खरंच खूप अट्रॅक्टिव्ह आणि नुसते डोळे नाहीत तर त्यांच्या पर्सनॅलिटी पण बघा. हिरो आहे आणि हिरोईन. म्हणजे आहे तुमची ती पारखी नजर जी आहे, त्या पारख्या नजरेने हे 2 हिरे निवडलेत म्हणायला काही हरकत नाहीये. चित्रपटाची गाणी खूप गाजत आहेत रुबाब ह्या चित्रपटाची, तर त्याबद्दल काय सांगाल? चिनार महेश सरांनी गाणी केलेली आहेत आणि आत्ता 3 गाणी आलीत फिल्मची, 4थंही येईल लवकरच. खूप चांगले व्ह्यूज आहेत त्या 3 गाण्यांना आणि खूप आवडते लोकांना. नॉर्मली आता फिल्मची गोष्ट गावाकडची आहे हे तर आपल्याला ट्रेलरवरनं कळतंय, पण गाणी तशी ग्रामीण नाही वाटत, ती थोडीशी वेस्टर्न अशा म्युझिक. हां, करेक्ट. तर ते कुणालाही असं वाटू नये की ही गोष्ट फक्त गावाकडच्याच लोकांची आहे, तर ती शहरातल्या लोकांनाही वाटावं की ही गोष्ट आपली आहे, म्हणजे आपल्याला कनेक्ट करणारी गोष्ट आहे आणि ते युनिव्हर्सली सगळ्यांना आवडावी अशा प्रकारेच ती गाणी डिझाईन केलेली आहेत आणि ती आवडत आहेत पण. तुमचाही पहिलाच चित्रपट आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? माझा प्रमुख भूमिकेत पहिला चित्रपट आहे. याआधी मी 2 चित्रपट केलेले आहेत. हो, प्रमुख भूमिकेत असल्यामुळे खूप आनंद वाटतं, भारी वाटतं, कारण सगळेच आर्टिस्ट ऑलमोस्ट स्वप्न बघतात की हिरोईन म्हणून यावं, हिरो म्हणून यावं, मोठ्या पडद्यावरती आपण दिसावं. लहानपणापासून आपण कोणाला तरी बघत आलेलो असतो, कोणाला तरी फॉलो करत आलेलो असतो, तर आनंद होतो, खूप आनंद होतो, छान वाटतं. सर, तुम्ही काय सांगाल? मला तो वेड्यासारखा आनंद होतो. मी रोज संध्याकाळी बघतो तो ट्रेलर आणि नाचतो बऱ्याच वेळा. अरे बापरे. म्हणजे एवढा आनंद होतो मला. आणि म्हणजे शेखरजींनी थोडा किस्सा सांगितला, हिचा पण एक विशेष किस्सा आहे ऑडिशनचा. पहिलं तू सांग हिचा, मग मी बोलतो. काय किस्सा आहे? तो खरं तर ॲज अन ॲक्टर म्हणून मला ते नाही सांगायचं आहे, पण तरी पण जेव्हा माझा रुबाबच्या आधीचा जो चित्रपट होता तो बाहेर आला, तेव्हा शेखर बापू सरांची रेखा नावाची शॉर्ट फिल्मला नॅशनल अनाऊन्स झाला होता. तेव्हा मला सरांसोबत काम करायची इच्छा होती माझी आणि लकीली मला त्यांच्या प्रोडक्शनकडनं किंवा प्रोड्युसर्स त्यांच्याकडनं ऑडिशनसाठी या म्हणून असं त्यांनी मला मेल पाठवला होता. मी गेले मुंबईला. शेखर सर असं नॅशनल अवॉर्ड विनरसोबत काम करायला मिळतं म्हणून ते भाग्यच आहे माझं. आणि एक नर्वसनेस होता की ऑडिशनला बोलवलं, आता काय करायचं. तर जेव्हा ऑडिशनला गेले, आनंदही होता, म्हणजे छानही वाटत होतं, पण एक काय पुढचाच विचार की करतील की नाही, सिलेक्शन होईल की नाही, बाकी नाही काय, पुढचाच विचार. तर ऑडिशन वगैरे झालं, पण ते त्यांना थोडंसं आवडलं नाही. पण मनातनं एक इच्छा होती की बाबा कुठेतरी काहीतरी छोटंसं मिळावं आपल्याला ह्याच्यामध्ये काम. तर मग ते झाल्यानंतर मग ह्याचे चेहरे असे झाले की नाही, असं नाहीच, म्हणजे असं झालं ते. मग मी आले परत पुण्याला आणि काही दिवस गेले. काही दिवस गेल्यानंतर काहीच कॉल आला नाही, माझा अजून मॉरल डाऊन झाला. पण त्यानंतर काही काळानंतर त्यांचा कॉल आला की असं असं तुझी निवड केली आहे आम्ही. आणि मी त्यांना कारण विचारलं नाही, मी तेच आनंद, तोच क्षण मी इतका तो असा छान त्याला हे करत होते, त्याला छान कसं गुरवाळलं, जवळ घेतलं. येस, मी झाले, फायनली हिरोईन झाली, मी आता मोठ्या पडद्यावरती दिसणारी, असं छान. तो प्रत्येकाच्या आयुष्यात खूप एक प्राऊड मोमेंट होता तो आणि खूपच भारी वाटलं होतं. आणि ते का निवड झाली हे ते नंतर सांगेल शेखर. जसं सरांनी म्हणले की डोळे खरंच खूप अट्रॅक्टिव्ह आहेत, म्हणजे जे पहिल्या नजरेत जे बसतात किंवा मग जे लोकांना असं घायाळ करतात म्हणायला काही हरकत नाही, त्या टाईपचे आहेत. सर, तुम्ही काय सांगाल की सरांसोबत काम करताना किंवा तुमचा कसा अनुभव आहे किंवा काय वाटतंय? माझी सॅड स्टोरी कंप्लीट करतो.
त्यामुळे तिला दिला चालेल असेल सर, please, please. आता माझी सॅड स्टोरी अशी आहे की ही जी ऑडिशन तरी झाली, माझी अजिबात घेतली नाही ऑडिशन. मी खूप चांगले कपडे ठेवतो दिग्दर्शकांना भेटायला, प्रोड्युसरांना भेटायला. मला स्क्रीन टेस्टसाठी बोलवलं आहे कोणीतरी, एस्पेशली मला माहीत नव्हतं कोण आहेत ते, पण दिग्दर्शकाला भेटायला जाताना मी खूप चांगले शर्ट घालतो आणि मी असा नटून थटून गेलो, बसलो. मला बाहेर शेखर बापू रणखंबे भेटले आणि आवाज लाईक याला बघितलं आहे कुठेतरी. आणि नंतर त्याने नाव सांगितल्यावर मला माहिती होतं त्याचं काम. आणि मग नंतर यू सेट डाऊन विथ द डिरेक्टर, प्रोड्युसर, आणि शेखर बापू रणखंबे म्हणतात की माझा असा सिनेमा आहे. मी म्हणालो बरं चला आता माझी कदाचित निवड होते. नाही तू तो नाही आहेस जो आम्ही बघतो. अरे मग कशाला बोलवलं. आणि मग तो सॅड पॅच होता, तो हार्टब्रेक होता माझ्या आयुष्यातला. आणि मला अजून आठवत होतं खूप, म्हणजे असं बोलायला ना, मी उगाचच खोटं बोलतो ना आपण कधी कधी की हां ठीक आहे हरकत नाही, पण ते असं होतं की हरकत नाही मग कशाला बोलवलं. आणि इट वॉज खूप मॅजिकल झाला आहे हा सिनेमा माझ्यासाठी बऱ्याच अनुषंगाने. याआधी मी एक वेबसिरीज केलेली बेरोजगार म्हणून, भाडीपाची होती. तर त्यामध्ये खूपच वेगळी भूमिका केलेली. आणि यामध्ये जी सूरज ही भूमिका आहे ती खूप अंगाने खूप लेअर्ड आहे, खूप वेगळं. आपल्याला जे आत्ता ट्रेलरमध्ये दिसतंय ते खूपच वरचं आहे. त्याला मी असं टिप ऑफ दी आईसबर्ग म्हणेन. सिनेमा पाहिल्यावर सूरज कसा आहे, वैशाली कशी आहे, एकंदरीत तो रुबाब कसा उलगडतोय हे तर समजेलच. त्यानंतर मला 2-3 आठवड्यानंतर शेखरचा कॉल आलेला आणि ते म्हणाले की वी आर गोईंग अहेड विथ यू. मला तो क्षण आठवतो आणि पहिलं रीडिंग आठवतं जे आम्ही ठाण्याला गेलो होतं. ते इतकं स्पेशल आहे, ते अजूनही तसंच आहे, कारण की मी लोटपोट हसत होतो त्या रीडिंगमध्ये. आय एन्जॉयड इट थरली. आणि मग सिनेमा करतानाचा हिच्याबरोबरचा माझे सहकलाकार आहेत त्यांच्याबरोबरचा जो अनुभव होता, कारण की अजून एक किस्सा आहे आमचा की आम्हाला स्क्रिप्ट नव्हती दिली आहे ना, म्हणजे हातात प्रिंटेड मला कळाले स्क्रिप्टच नाही दिली म्हणजे नव्हती. तर आम्ही तिथे 1 महिनाभर राहिलोय त्या वातावरणात, आटपाडीमध्ये, शेटफळ नावाच्या गावात. आणि त्याचा प्रोसेस युनिक होता. आजपर्यंतच्या प्रोसेसमध्ये बऱ्याच दिग्दर्शकांनी हातात संहिता दिली आहे की वाचून घ्या, अंदाज घ्या, कॅरेक्टरचा आर्क बघा. पण या बाबतीत असं झालं की मी आणि ही ब्लँक होतो, ती भाषा वेगळ्या पठडीतली होती. आणि त्याचा रियाज एवढा चांगला होता शेखरजींचा की तिथे प्रत्येक लोकेशनवर जाऊन आम्ही रिहर्सल केल्या. त्यामुळे सिनेमा शूट करणं वॉज ॲन एक्सपिरियन्स आमच्यासाठी, की ते दडपण नव्हतं की लाईन्स, कारण की लाईन्स हातात नव्हत्याच, आम्ही प्रोसेसमधनं गेलो होतो. त्यामुळे तो एक्सपिरियन्स घेणंच पार्ट उरलेला जो आम्ही शूटच्या वेळी घेत होतो. मग बरीच लोक इन्वॉल्ड होती आणि भन्नाट मजा आली. म्हणजे त्यामुळे हा एक्सपिरियन्स झाला माझ्यासाठी. आणि मला यांनी आउटराईट रिजेक्ट केलं होतं. पण त्यांनी सिलेक्ट केलंय. हां, मग त्यांनीच सिलेक्ट केलं होतं. क्रेडिट गोज टू. काही गोष्टींमुळं केलं होतं खरं तर रिजेक्ट. आणि मग परत त्याच्याशी बोलल्यानंतर त्याची तयारी होती, ते सगळं आम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी. हां, तर त्याची तयारी होती आणि त्यानं तेवढी मेहनत केली पण, म्हणजे तेवढा वेळ दिला. स्क्रिप्ट होती पण जी भाषा आहे, म्हणजे मानदेशी भाषा आपण म्हणतो इकडं, आटपाडी, तासगाव या ह्याच्यातली, ती सगळ्यांना कळणारेच. पण एक टोन प्रत्येक ह्याच्यातली, कोल्हापूरची वेगळी, साताऱ्याची वेगळी, तर ती जरा टोन आहे ना, ते टोनसाठी यांना स्क्रिप्ट दिली नव्हती. स्क्रिप्ट दिली की काय होतं, मग आपण आपल्या पद्धतीनं आपण ऐकलेली टोन वापरतो, ती खोटी होती. स्क्रिप्ट दिली नाही तर दिली नाही होती का? नाही, स्क्रिप्ट लिहिलेली आहे, स्क्रिप्ट लिहिलेली. पण यांना दिल्यानंतर काय की हे यांची तयारी काय करतील की ह्यांना माहीत असलेल्या गोष्टी. मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टी आजीनं, आजोबांना किंवा दुसऱ्या कोणी सांगितल्यानंतर त्या आपल्याला खूप चांगल्या व्हिज्युअलाइज होतात किंवा लक्षात राहतात. आणि मग ती टोनही लक्षात राहते सांगणाऱ्या माणसाची. मग आमचे जे सगळे असिस्टंट होते ते तिकडचेच आहेत माझे. तर ते रोज एक माणूस स्क्रिप्ट वाचायचा. म्हणजे आम्ही सकाळी 8 वाजता स्क्रिप्ट वाचायला बसायचो, पूर्ण एक रिडिंग होणार आणि मग पुढची सगळी कामं ज्याची वाटून दिलेली ती करायची. मग ह्यांचे रिहर्सल चालू होती. मग ते पूर्ण जवळजवळ 1.5 महिना जो आम्ही तिथं होतो, तर त्याच्यामध्ये ह्यांनी स्क्रिप्ट फक्त ऐकायची, ती टोन ऐकायची आणि कानावरती पडत राहिली पाहिजे. आणि ती ते तसं ट्रीट केलं त्यांना आणि त्याचा फायदा सिनेमा झाला जे आता दिसेल. येस सर, तुम्ही काय सांगाल, काय वाटतं ह्या पहिल्याच फिल्मबद्दल?
खरं म्हणजे हा माझा पहिला फिल्म नाही आहे, मी यापूर्वी फिल्म केलेले आहेत. पण मला याचं वैशिष्ट्य आणि जे कॅफिनिटी आहे त्याबद्दल जे काय एक बॉन्ड आहेत, ते बॉन्ड हे आहेत की शेखरचा सगळा स्ट्रगल मी बघितला. म्हणजे मला वाटतं माया दवाखान्यात आपण भेटलो होतो एका ह्याच्यासाठी, तर तो स्ट्रगल मला माहीत होता, एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासाठी आनंदाची बाब ही आहे की याला नॅशनल मिळालं होतं. अशा माणसासोबत, अशा दिग्दर्शकासोबत, अशा लेखकासोबत काम करायला मिळतं आहे, ही फार मोठी गोष्ट होती. आता प्रश्न यांनी जे सांगितली उत्तरं की यांचं सिलेक्शन झालं नव्हतं वगैरे, माझं काय केलं? हां, ह्यांचं ज्यावेळेला सिलेक्शन झालं, सर आले, गोष्ट ऐकली आणि मला बाजूला घेतलं, आम्ही जिथं राहतो तिथं, तुला वाटतंय का मी या रोलमध्ये जाईन? म्हणजे मी एवढा असा दस्तपुष्ट असा आणि ते कॅरेक्टर असं आहे. मग मी त्यांना बाहेर समजवलं, तुम्ही का पाहिजे, तो रोल तुम्ही करावा असं का वाटतंय, आणि ते कॅरेक्टर तुमच्या जवळ किंवा मला जे व्हिज्युअलाइज होते ते तुम्हीच आहात आणि ते तुम्ही करायला पाहिजे, हे मी त्यांना कन्व्हिन्स केलं. आणि मग ते कन्व्हिन्स झाले की अच्छा ठीक आहे, तू म्हणतोस एवढं. आणि त्यांनी खूप सुंदर काम केले. म्हणजे फिल्ममधली एक जागा आहे, म्हणजे असं खूप, म्हणजे जेवढे सीन आहेत त्यांनी खूप चांगलं काम केलं. एक जागा जी मला वाटतं की आमचं जे डिस्कशन झालं होतं बाहेर की अरे हा रोल मला जाईल का, तर ते मी जे सांगितलं होतं, जे मला अपेक्षित होतं, ते माझ्यापेक्षा अजून चांगलं त्यांनी त्या सीनमध्ये केले. ती एक जागा आहे. आता ती फिल्म बघितल्यानंतर मी अजून त्या जागेसंदर्भात सांगेन की ते खूप चांगलं केलं त्यांनी तिथं ओव्हरऑल फिल्ममध्येच. पण ती पर्टिक्युलर माझ्या लक्षात कायम ती जागा येते की अरे इथं ह्यांनी लय भारी केलं. ती एक जागा आहे मार्केट. हां, इथं ह्या सीनला ह्यांनी आहे ना चोपलंय. ह्या सीनला जे काय जागा काढल्या ना ती छोटीशीच आहे, पण त्यांनी जे काय केलंय ते खूप अप्रतिम आहे. ते मला खूप आवडतं त्यांचं. क्या बात आहे. आता येत्या 6 फेब्रुवारीला तर आपल्याला ते कळेलच. ट्रेलर पाहिलाय, एकंदरीत सगळे पात्र खूप छान, क्लिअर आणि सुंदर दिसत आहेत. एक खेडेगावची ही कथा वाटत नाही किंवा सिटीतली वाटत नाही, एकंदरीत ओव्हरऑल सगळं मिक्सअप आहे. त्याबद्दल काय सांगाल, किंवा असं का वाटतं की बाबा की आपण ती प्रेक्षकांपर्यंत पोचवायला पाहिजे होती? मी ज्या शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत आत्तापर्यंत, तर ते माझं काय होतं की मी जगण्यातनं ते आणतो. म्हणजे माझं जगणं, बघणं, ऐकणं जे काय आहे, तर मला काही गोष्टी चांगल्या वाटतात, आजूबाजूला घडतात. काही गोष्टी वाटतात की अरे हे खूप वाईट आहे. किंवा आपण ज्यावेळेला लोकांच्या संपर्कात येत असतो त्याच्यातनं आपल्याला, किंवा जे ऑब्झर्वेशन आहे आपलं, त्याच्यातनं आपल्याला कळत असतं की अरे हे चांगलं होतं किंवा हे वाईट होतं. आणि हे जे काही सत्य आहे मला कळालेलं, ते कदाचित अर्धही असू शकतं, कसंही असेल, पण जे सत्य मला कळालं असं वाटतंय आणि आतमधनं माझ्या येतं की हे आता तुला सांगायला पाहिजे लोकांना. आणि मग ते मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग ह्या फिल्ममध्ये पण ते तसंच आहे, उर्बामध्येही ते तसंच आहे. काहीतरी खूप इंटरेस्टिंग आणि लोकांच्या खूप जवळचा विषय, लोकांच्या आयुष्यातला, मनातला विषय किंवा मनातलं जे आहे, पण लोकांना माहित नाही अरे हे आपल्याकडे होतं, आपल्याला वाटणार आहे, पण लोकांना असं अच्छा हे असं, अरे हे मला माहित नव्हतं माझ्या बाबतीत, ही गोष्ट मी प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचं आहे. पण प्रेक्षक म्हणून ज्या वेळेला एखादा माणूस बघेल त्यावेळेला वाट अरे ही गोष्ट यार माझ्यात पण होती, मला ह्या फिल्मनं दाखवून दिली की हे असं आहे. तर ते रुबा बघितल्यानंतर अजून खूप चांगलं कळेल. फक्त आता मला ते सगळं उघड करता येणार नाही. ते तर आपल्याला 6 फेब्रुवारीला बघा माझं एकदम मनातलं. लव्ह स्टोरीज करावी असं का वाटलं? परत तेच आहे, मी शॉर्ट फिल्म्स अशा केलेल्या आहेत, सगळ्या रॉ आहेत, माझ्या स्टाईलच्या आहेत. परत ते जगणं, आजूबाजूचं बघणं, अशा सगळ्या गोष्टी आहेत. मी काही फेस्टिवलमधनं आलो आहे, तसा फेस्टिवलचा दिग्दर्शक आहे की बऱ्याचशा फेस्टिवलमधनं आलो आहे. आणि मग लॉकडाऊननंतर किंवा त्याच्या अगोदर मी काही गोष्टी घेऊन फिरत होतो बऱ्याच ठिकाणी, त्याला निर्माती नव्हती माझ्याकडं. आणि मग लॉकडाऊननंतर जी उदासीनता होती आजूबाजूला, मला वाटलं की मी कुठली जरी गोष्ट केली तर मला काहीतरी लोकांना सांगावं वाटतंय, ते येणारच आहे त्याच्यात. पण जरा जास्त आनंद देणारी गोष्ट आपण सांगूया, फक्त फेस्टिवल न करता
जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाता येईल आणि जास्तीत जास्त लोकांच्या जवळचं कसं सांगता येईल असं आपण काहीतरी सांगूया. आणि मग ते काय आहे तर लव्ह स्टोरी आहे की जी म्हणून टॅगलाईन पण आहे की एकाची नाही तर अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे, म्हणून मग लव्ह स्टोरी. तू ही लव्ह स्टोरी मुला मुलीची बघितलीस, पण मला बाप म्हणून मला वाटलं की अरे जे आस्थेचं प्रेम आहे, जे तळमळ आहे बापाची आणि मुलीची, ती पण एक वेगळीच लव्ह स्टोरी आहे. मुलाची मुलीची आणि बापाचं जे काही अटॅचमेंट दाखवलं ते करेक्ट आहे. म्हणजे प्रेम बघा, प्रेम हे मुलीचं बापाचं आहे, मुलाचं आईचं आहे, किंवा बहीण भावांचं आहे, किंवा भावाभावांचं आहे, तर नवरा बायकोंचं आहे, किंवा प्रेयसी आणि प्रियकराचं आहे. प्रेम ही अशी गोष्ट आहे की जी माणसाला माणूस अजून चांगला बनवते. किंवा मला तर वाटतं माणसाचा जन्मच ह्यासाठी होतो की तुम्ही प्रेमात पडा आणि अजून चांगला माणूस व्हा. तर म्हणून सगळे जे जन्म होतात ना ते आपल्या सगळ्यांचा प्रवास चांगला माणूस होण्याकडेच आहे. आणि त्यासाठी जर प्रेम असेल मनात, प्रेमात पडला असाल तुम्ही, तर तुम्ही खूप चांगले होता असं मला वाटतं. म्हणून तर आता एकंदरीत ही लव्ह स्टोरी आहे, तर मग सैराट सोबत कम्पेअर करतील असं वाटतं का मग? हा, आता ते काय आहे, ती एक गडबड आपल्याकडं खूप मोठी आहे की गावाकडची एखादी गोष्ट आली म्हणजे त्याच्यामध्ये एक हिरो हिरोईन गाणी दिसली की लगेच मग ते कम्पॅरिझन सैराटकडे जातं. आता ह्या फिल्मचं काय झालंय की सैराट समजा आहे, सैराटमधला हिरो असा होता का? नव्हता. सैराटमध्ये असा डायलॉग होता का की तुझ्यासारखे नको तूच पाहिजे? नव्हतं. सैराटमधला हिरो स्प्लेंडर घेऊन फिरत होता का? नव्हता. ह्या फिल्मचं नाव सैराट 2 किंवा असं काय आहे का? नाही आहे. बरोबर. तर साधारण असलेल्या कुठल्याच गोष्टी नाही आहेत. फक्त काय आहे, कम्पॅरिझन काय की गावाकडची गोष्ट आहे आणि लव्ह स्टोरी लगेच तिकडे नेतात त्या दिशेला. पण ते वेगळं आहे ना. त्या दिवशी अण्णाच म्हटले की शेक्सपियरनी प्रेम केलं म्हणजे जगात कुणीच करू नये असं नाही आहे. तर ते प्रत्येकाचं प्रेम वेगळं आहे आणि त्यामुळे असं कम्पॅरिझन खरं तर नाही व्हायला पाहिजे. फिल्म बघितल्यानंतर कम्पॅरिझन कोणच करणार नाही. म्हणजे पहिल्या 2-3 मिनिटामध्ये लोकांना कळेल की अरे हे नाही, हे वेगळं काहीतरी आहे. आणि करेक्ट 2-3 करेक्ट. आणि काय होतं की आता मी जो 16-17-18 वर्ष झालं हे सगळं करतोय, फिल्म करण्याचा प्रयत्न. आणि मी जर एवढी वर्ष किंवा मी शॉर्ट फिल्म्स केल्या, नॅशनल मिळालं, आणि एवढं सगळं असताना मी सैराट कशाला करेन परत? मी करताना माझी काहीतरी वेगळी गोष्ट करेन ना. आणि मी शक्य होईल तेवढं माझं ओरिजिनल काहीतरी आणेन ना. मी झालेल्याच गोष्टी कशाला करेन? साधा. आणि शेवटी माझं करिअर आहे ना, मी कशाला परत त्याच गोष्टी रिपीट करेन? त्यामुळं हे वरवरचं आपल्याकडं सरसकट झालंय की गावाकडची फिल्म दिसली की एक लेबल लावायचं आणि मग ती साईडला करायचं. तर ते तसं नाहीये. तुम्ही फिल्म बघा. फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला कुठंही कुठल्याही फिल्मशी कम्पॅरिझन दिसणार नाही आणि ती फिल्म तुमच्या जवळची वाटेल. तुमचं काय काय सांगणारी फिल्म वाटेल आणि मजा येईल. एकंदरीत मग हिरो हिरोईन असेल किंवा मग प्रमोद सर असतील, मग ह्यांचं कास्टिंग कसं झालं? कास्टिंग ते मगाशी तुम्हाला म्हणाल तसंच आहे की या डोळे खूप महत्त्वाचे आहेत आणि डोळ्यानंतर मग त्यांचं ओव्हरऑल दिसणं खूप महत्त्वाचं होतं. आणि हिरो हिरोईन असले रुबाबदार आपले आहेतच. आणि मग त्याला रुबाबदार डोळे आहेत आणि त्यांचं दिसणं पण रुबाबदार आहे. म्हणजे हिरो हिरोईन कसे असले पाहिजेत, तर ते हिरो हिरोईन आहेत आणि माझी जी पात्र आहेत ती पात्र त्याच्यामध्ये आहेत, उतरतात. आणि त्याच्यासोबत बाप पण रुबाबदार आहे बघा. त्यामुळे सगळी रुबाबदार आहेत. याचा बाप आहे तो पण अजून रुबाबदार आहे. आई आहे ती अजून, म्हणजे सगळी रुबाबदार आहे. तुम्ही बघशील ना पिक्चर जसा रुबाबदार आहे तशा पिक्चर मधले प्रत्येकाचे पात्रही सगळे रुबाबदार आहेत. ह्याच्यावरून आपापल्या पात्रांबद्दल मला थोडंसं सांगाल का? की मग तुम्ही असाल किंवा मग तू किंवा मग प्रमोद सर असतील, मग आपल्या पात्रांबद्दल मला सांगा जरा. वैशालीचं जे पात्र आहे ते बिनधास्त मुलगी आहे, गोड मुलगी आहे, स्वतःचं एक मत मांडणारी किंवा स्वतःचं काहीतरी एक मत आहे अशी ती मुलगी आहे. आपण आताच्या काळात इंडिपेंडेंट मुलगी म्हणू शकतो. एका सामान्य घरामध्ये एका क्रायटेरियामध्ये बसणारी मुलगी आहे ती. म्हणजे आई वडील असतील किंवा इतर लोक जे गावाकडची जी लोक आहेत की त्यांना एक
मुलगी कशी असते, कशी असावी, ती सगळं ऐकते, जबाबदाऱ्या हँडल करते, घरची मोठी मुलगी आहे ती, तर सगळं जबाबदारीने हँडल करणारी, आई वडिलांच्या दायऱ्यात राहणारी, पण ॲट द सेम टाईम तिचं स्वतःचं काहीतरी एक मत असणारी, अशी ती मुलगी किंवा वैशाली तशी आहे. आणि ती पण प्रेमात पडली आणि एका रुबाबदार मुलाच्या प्रेमात पडली आहे त्या ह्याच्यामध्ये. वैशाली आणि शीतलमध्ये काय फरक आहे, किंवा मग एकंदरीत ते पात्र करताना काही डिफिकल्टीज किंवा मग काही गोष्टी अशा अडचणी आल्या का? वैशाली आणि शीतल हे खरंच दोन विरुद्ध पात्र आहेत. आणि मला इथे जजमेंटल व्हायचं नाही आहे, कारण वैशाली हे एक असं पात्र आहे जे जास्त भावनेवरती भाष्य करतं. म्हणजे पटकन तिला काही वाटलं की ते पटकन तिने तो निर्णय घेतलाय त्या क्षणी. आणि तिथे ॲट द सेम टाइम मी जर मला काही निर्णय घ्यायचा असेल तर मी थांबते, विचार करते. तर तिचं ते तसं नाही आहे, पटकन बोलून जाणार, पटकन निर्णय घेणारी, भावनांवरती जास्त जोर देणारी अशी. आणि ॲक्टर म्हणून मी ते मला असं वाटतं की एखाद्या म्हणजे तिची त्या पात्राची जी हे आहे, म्हणजे निर्णयांवरती ते जजमेंटल न होणार, ते पात्र तसं का आहे, त्या मागची अस्वस्थता किंवा त्या पात्राचं ते प्रेम किंवा तिचं जे त्या आयुष्यातला जो काय गोंधळ आहे ते मी पडद्यावरती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ते तसं मी साकारायचा प्रयत्न केलेला आहे. बेसिकली असे विरुद्धच पात्र आहेत एकंदरीत. हां सर, तुम्ही काय सांगाल? हां, सूरज हा खूप साधा सरळ पोरगा आहे, साधा मार्ग आहे त्याचा, जो त्याचाच मार्ग आहे. सो माय वे ऑर दी हायवे ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. साधा मुलगा आहे, साधी स्वप्न बाळगतो, खूप प्रेम करतो लोकांवरती, खूप सच्चा आहे, खूप खरा आहे. आपल्याला सूरज आजूबाजूला दिसतो. बरीच लोक म्हणजे ट्रेलरमध्ये मी जसं मागे बोललो की टिप ऑफ दी आईसबर्ग आहे, की काही लोकांना वाटत असेल की काय एवढंच आहे का? नाही, खूप काही आहे, त्याला खूप लेयर्स आहेत. आपण तोच सेटअप शहरात जरी ठेवला तरी सूरज सापडेलच आपल्याला. त्याची आता एक डायलॉग आहे आमच्या ह्याच्यामध्ये, तो तिला बोलतो असं माझ्यात काय बघितलं, त्यात बऱ्याच गोष्टी तो बोलतो. आणि ती म्हणते रुबाब. तर तसाच रुबाब तुम्हाला शहरातही सापडेल, मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये पण सापडेल, निम शहरात सापडेल आणि गावात सापडेल. तर सूरज खूप आजूबाजूला दिसतात आपल्या मुलं, तसाच आहे, स्वाभिमानी आहे, स्वतःची लोकं जपणार आहे, आई वडिलांवरती अबोल प्रेम करणार आहे, खूप बोलून दाखवत नाही तो त्याचं प्रेम. आणि तो खूप लांब पळतो. जर एखादी गोष्ट त्याला खूप खोलवर परिणाम करत असेल तर त्यापासून लांब पण पळायची तयारी असते त्याची. त्यामुळे तोच आमचा जो एक संवाद आहे तो नाही तिच्याकडे जात, हाच त्याचा रुबाब आहे. त्याचा रुबाब उगतच लोक जवळ आणण्यात नाहीये, लोक त्याच्या जवळ येतात कारण त्याच्यात रुबाब आहे आणि तो सच्चा आहे. त्याचा रुबाब खोटा आणि उथळ नाही, तो सच्चा आहे, तो खरा आहे. त्यामुळे लोकांना तो आपलासा वाटेल. आणि अशीच मित्र असतात. तो बाकीचे विषय जरी सोडले तरी अशी लोक आपल्या आयुष्यात असतात जी फक्त खरी असतात. एक फोन कॉल केला की आपल्यासाठी धावून येणारा मित्र, धावून येणारा नातेवाईक, हा सूरज. तर तो सूरज. पण एक वाटतं की म्हणजे वैशालीचं जे पात्र आहे ना, आपण असं म्हणू शकतो की मी जर आठवण असेल तर तो क्षण आहे. कुठे ना कुठे आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच वैशाली पण आहेत, असतील, ज्यांची आता लग्न झालेत किंवा जे आता त्या वयामध्ये आहेत, त्यांनी कधी ना कधी त्या भावनेतनं गेलेले आहेत. सो ती वैशाली ते रिप्रेझेंट करते, ती भावना रिप्रेझेंट करते, त्या वयातलं ते वेडं प्रेम रिप्रेझेंट करते. आणि ते रुबाबात प्रेम करते ती आणि ठळकपणे मांडते. सूरज बद्दल याला ऍड करतो मी. सूरज बद्दल एक असं पण आहे की तो अनअवॉइडेबल एक मित्र असतो, प्रेम करणारा माणूस असतो की जो असला तर प्रॉब्लेम पण होईल पण तो असलाच पाहिजे. तो असला तर प्रॉब्लेम पण होईल, नाही पण त्याला अवॉइडच नाही करू शकत, एवढं प्रेम करतो तो असणं एवढा गरजेचं आहे. कारण तो चालवतो,
सगळ्याच गोष्टी म्हणजे सगळ्या लोकांना एकत्र आणतो, सेलिब्रेशन असतील आपले, त्याच पद्धतीनं प्रेम करतो. म्हणजे काहीतरी उभा करायचं असेल तर तोच उभा करणारा माणूस येतो आपल्या आयुष्यातला, Energetic. तर तोच सूरज आहे. आणि तो तुमच्याही आयुष्यात असेल, त्यामुळे त्याला जर बघायचं असेल किंवा ते छटा पाहिजे असेल तर येत्या 6 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा रुबाब. सूरज आणि संभाजीमध्ये काय फरक आहे? मला असं वाटतं की आपण कधीही कुठली गोष्ट डिस्टिंग्विश करू शकत Okay. नाही. पात्र असेल मी प्ले करणारं, काहीतरी छटा आपली येतेच त्याच्यामध्ये. मग तो व्यासंग किती येऊ शकतो, कितपत याचं प्रमाण बदलत राहतं. की मी जसं बोललो की बेरोजगार नावाची एक वेबसिरीज केली. मला लोकांमध्ये राहायला आवडतं, पण माझा खूप लिमिटेड लोक आहेत आयुष्यामध्ये की ज्यांच्याबरोबर मी संवाद साधू शकतो. तर मला असं वाटतं की सूरज आणि माझ्यात ते कॉमन आहे की त्या लोकांबरोबर मी काहीही बोलू शकतो आणि त्या लोकांचाच मी. तर सूरजचं सुद्धा तसंच आहे. तो केलं ते इथून, नाही तर नाही. तर मला असं वाटतं की ते माझ्यात आहे. बाकी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सूरजच्या माझ्यात नाही आहेत. आणि तो प्रवास होता जो यांच्यामुळे मी करू शकलो. त्यांनी इतकं सुंदर लिहिलंय ते सगळं. हो, वर्कशॉपमध्ये ह्या पूर्ण काळामध्ये शीतलची वैशाली कधी झाली हे खरंच कळलं नाही. तर इतका सुंदर ट्रॅव्हल येतो आणि बऱ्याच गोष्टींची आपण अंग जोडतो नाही का. तर तुम्हाला काही प्रमाणात ते दिसले की फॉर एक्झाम्पल मी गाडीवर असा बसतो तर रुबाब. पण याच्यामुळे प्रॉब्लेम झाले तर खूप शूटच्या वेळी. पण हे सगळ्या आयडिएशन खूप काही गोष्टी मी ॲड केल्या होत्या, पण काही गोष्टी यांच्या होत्या ज्या की रुबाबात बससुद्धा, चालसुद्धा, रुबाबात दिसणं की चष्मा उतरणं कसं असू शकतं. आणि मग काही गोष्टी मी डिस्कस करायचो त्याबरोबर इनपुट्समध्ये. तर ती मजा होती आणि उभा करण्यात. आणि मग हिच्याबरोबरचं रिलेशनशिप असेल, माझ्याबरोबर जे माझे खूप चांगले मित्र आहेत अभिजित आणि विशाल म्हणून आहेत, त्यांच्याबरोबर उभा करणं जे असेल. आणि खूप सुंदर टीम होती आमची. म्हणजे शेखरची एडी जी टीम होती, विक्रम शिरतोडे होते, प्रतीक साठे, गणेश धोत्रे, ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर खूप काळ काम करतात. त्यामुळे तो ईज होता, संवादाचा सुद्धा ईज होता. पलक होती, मंगेश गायकवाड होती. मुली प्रेमात पडल्या की बऱ्याच गोष्टी लपवतात, बरोबर? पण सूरज असा करत अच्छा, तुम्ही एक्नॉलेज करताय की विचारताय? मुली प्रेमात पडल्या की बऱ्याच गोष्टी लपवतात हे यांनी केलेलं वाक्य नाही. मी ह्या पात्राबद्दल सांगतेय. तिने जे पात्र साकारले, तिने जे प्रेम केले, तेव्हा ती बऱ्याच गोष्टी लपवते, पण सूरज असा करत नाही. तर त्याबद्दल काय सांगा? तो बिनधास्त आहे, तो थेट आहे. तो बिनधास्त वगैरे तसं काही नाहीये. त्याचं ते बिनधास्तपणा हा थेटपणा बोलू शकतो आपण. इथे असलं की ते तोंडावर येतं. त्याला तुम्ही काही शब्दांची जोड द्या, बिनधास्त बोला, बेफिकीर बोला, पण इथे आहे ते इथे तोंडावर आहे. तो थेट तिला तो प्रश्न विचारतो जो तुम्ही ट्रेलर मध्ये पाहिलाय. अच्छा, म्हणजे निसर्गानं यांना नेटच मारून दिले, थेटचं नेट. तर मग तसं थेटचं नेट सरांच्या स्वरूपात की तसं आहे त्याचं. आणि मग कुठलंही रिलेशनशिप असो, हिच्याबरोबरचं असो, मित्रांबरोबरचं असो, ते इतकं सुंदररित्या उलगडत जातं. जसं शेखरजी बोलले, पहिल्या 3 मिनिटात तुम्हाला समजेल की हे किती वेगळं पात्र आहे. जे तुम्हाला आत्ता दिसतं त्यापेक्षा किती वेगळं आहे. त्यासाठी येत्या 6 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात नक्की बघा. हे माझं ह्याच्यावरचं प्रेम म्हणजे तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्यालाच एक आहे की लोकांना असं जे वाटतंय की हे ज्या काही कमेंट्स आलेल्या आहेत तर त्याच्याकडे लक्ष न देता वैशालीने तसं का केलं. ओके, तर ह्याच्यावरती जास्त जर फोकस केलात आणि हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरती कळेल. त्यासाठी तुम्हाला 6 फेब्रुवारीला जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघा रुबाब. कारण ही एकाची नाही अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे. पिक्चर मध्ये तर आपण आता ट्रेलर मध्ये आपण पाहतोय की एकंदरीतच बाप हा एकदम कडक, एकदम स्ट्रिक्ट असा आहे. पण इन जनरल एकदम नॉर्मल आपल्या लाईफ मध्ये तुम्ही तसे आहात का, की कसं आहे? म्हणजे काय कम्पेअर करायला म्हणजे त्या पात्राबद्दल तुमच्या?
बेसिकली आपण बऱ्याच वेळा एखाद्या लग्नात जातो आणि जेवण चांगलं की वाईट सांगून जातो. त्यामागे जे काय त्यांच्या फॅमिलीने त्याच्या बापाने जे कष्ट घेतलेले असतात ते खरंच कोण लक्ष देत नाही. तर या मूवीमध्ये मी जो बाप साकारला आहे तो मुलीला पूर्ण मोकळीक दिलेला बाप आहे. पण मुलीच्या बाबतीत जे काय घटना घडायला लागल्यात त्या मला एवढ्या अस्वस्थ करायला लागतात की रे नाही, आपल्या मुलीचं म्हणजे ते प्रेमात पडणं ही गोष्ट 2 नंबरला आहे. 1 नंबरला ही गोष्ट आहे की मुलीच्या बाबतीत काहीतरी वाईट होऊ शकतं. त्या ट्रेलरमध्ये दिसतंय तुम्हाला की त्यामुळे तो प्रचंड अस्वस्थ आहे आणि अस्वस्थपणामध्ये त्यानं जे रिॲक्ट केलं आहे ते आपल्याला ट्रेलरमध्ये दिसतंय. आणि त्यातनं मला ही अनुभूती मिळाली, म्हणजे डॉक्टर प्रमोद काय नाही ही अनुभूती मिळाली की अरे बाप, मुलीचा बाप होणं फार अवघड म्हणजे प्रचंड अवघड टास्क आहे की कसं पूर्ण आयुष्यभर सांभाळणं. म्हणजे फक्त लग्न करून गेली म्हणजे ती जबाबदारी संपली असं होत नाही. त्याच्यानंतरही पण सगळ्या बऱ्याच गोष्टी एक बाप म्हणून आपल्याला कराव्या लागतात. फार अस्वस्थ बाप म्हणजे यानं मला इन शॉर्ट यानं बाप केला मला. क्या बात आहे. खरंच ते म्हणजे एका मुलीचा बाप होणं ही फारच ही स्ट्रेंज गोष्ट आहे. आपल्या मुलीचं चांगलं व्हावं असं कुठल्याही बापाला वाटत राहतं, मलाही वाटत राहतं. पण माझ्या वाट्याला काय आलंय ते 6 फेब्रुवारी. सगळ्या गोष्टी उलगडतील ह्या फक्त 6 फेब्रुवारी. आणि तुम्ही चित्रपटगृहात गेलात आणि तो जो पिक्चर तुम्ही जर बघायला सुरुवात केली तर पहिल्या 1-2 मिनिटातच तुम्हाला कळून जाईल की हा का वेगळा आहे. तो लगेच प्रत्येक मुलगी प्रेमात पडल्यानंतर तिला सगळ्यात वाईट आपला बाप दिसायला लागतो. तर असं काय आहे किंवा त्याबद्दल काय सांगशील? सगळ्यात वाईट आपला बाप दिसायला लागतो. हा ते कारण ते कसं असतं, नवीन नवीन प्रेम असतं, ते त्या वयातलं प्रेम असतं. म्हणजे इन जनरल सगळ्याच मुला मुलींना असं वाटतं की आपण प्रेमात पडलो की ते गाईड करतात, पण तेव्हा आपलं डोकं चालतच नाही. कारण की आपण वेगळ्याच जगामध्ये ड्रीम आपलाच एक ड्रीम सिक्वेन्स चालू असतो. एक ते छान हॅपी वाटत असतं सगळ्यांना. मस्त. म्हणजे कोणी म्हणजे ज्या वेळेला प्रेमात पडलेल्या कुठल्याही कपलला जर सांगायचं म्हटलं तर जो सांगणार असतो ना तर तो विलन असतो. विलनच असतो सगळ्यात मोठा. म्हणजे एक किस्सा फिल्म म्हणून तेरी मेहरबानी नावाची पिक्चर होती, जॅकी श्रॉफ आणि ते काळं कुत्र. तर तो पिक्चर बघितल्यानंतर असं झालं की आयला हे असलं काळं कुत्र आपल्याकडे पाहिजे. काय काळं कुत्र आपल्याला पाहिजे. मग आम्ही सगळे पोरं जिथे जिथे कुत्रे ते पिल्लं झालेले असेल तर तिथं जाऊन आम्ही ते हुडकायचो आणि कुत्री बघायचो. काळं गावलं त्याला जर लाल किंवा पांढरा टिपका असला की हे काय उपयोगाचं नाही, रिजेक्शन व्हायचं. रिजेक्शन. आम्ही ते खूप दिवस रिजेक्शनचं तिथनं सुरू झालं. विदाऊट ऑडिशन. म्हणजे चालता चालता पात्र उचलायची की मग सोडायची त्या पद्धतीचं. मग ते रिजेक्ट व्हायची कुत्री पिल्लं ती. आणि मग हे खूप दिवस आम्ही त्या गावात ओळखल्यावर ते आम्हाला तसं कुत्रं गावं ना जसं पाहिजे तसं काळं. कारण काळं घेतलं तरच ती करेक्ट काम करेल ना त्या तेरे मेहरबानीसारखं. मग ते कुत्रं मिळना. मग त्याच्यानंतर प्रश्न पडायला लागला की अरे कुत्रं जर मिळालं तर आपला दुश्मन कोण आहे. म्हणजे कुत्रं बदला कोणाचा घेणार. जॅकी श्रॉफला मारणाऱ्या लोकांचा त्या कुत्र्याने बदला घेतला ना. मग आपण जर जिवंत आहे मग कुत्रं पाळलं तर ती बदला घेणार कोणाचा. काय मग ते माणूस शोधला पाहिजे की आपल्यानंतर कुणाचा बदला घेणार, कुत्रं कुणाच्या मागे लागणार. मग सगळ्यात स्ट्रिक्ट त्यावेळेला 2 माणसं असतात, एक शिक्षक असतात आणि दुसरे वडील असतात. म्हणजे कुत्रं आपण पाळलं तर बदला कुणाचा घेणार या 2 माणसांना. तर त्यामध्ये वडील हे असं पात्र आहे की जे आपल्याला शक्यतो असं विलनच वाटतं, पण सगळ्यात जास्त काळजी करणारं, प्रेम करणारं हे तेच पात्र, तोच माणूस असतो. आणि फिल्ममध्ये ते जरी तसं वाटत असलं आत्ता तरी ते खूप प्रत्येकाच्या घरातला बाप आहे, प्रत्येकाच्या घरातली वैशाली आहे, प्रत्येकाच्या घरातला सूरज आहे. आणि कोणीही माणूस नाकारू शकत नाही फिल्म बघितल्यानंतर की ही गोष्ट माझ्या आजूबाजूची, माझ्या जवळची, माझ्या मित्राची किंवा माझी नाही आहे, किंवा ही पात्र माझ्या जवळची, माझ्या घरातली, आजूबाजूची नाही आहे, तसं कोणच म्हणू शकत नाही. शेखर, मला याच्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना एक सांगावं वाटतं की एकदा तुम्ही प्लीज बाप समजून घ्या चित्रपट बघताना. म्हणजे
रुबाब हा चित्रपट जेवढ्या रुबाबात प्रेक्षकांसमोर जाणार आहे तेवढीच पात्र सुद्धा रुबाबात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतायत. खरंच खूप म्हणजे मी ट्रेलर पाहिलाय, जबरदस्त आहे. म्हणजे ट्रेलर जबरदस्त म्हणण्यापेक्षा तो ट्रेलरचा रुबाबच खूप वेगळा आहे. रुबाब पिक्चर आहे खूप छान, पण त्या रुबाबच्या पिक्चरच्या माध्यमातून ना की एक त्या प्रत्येक पात्राचा रुबाब खूप वेगळा आहे. तर छान म्हणजे खूप चांगली माहिती मिळते किंवा मग तुम्ही छान आपण सगळ्या गोष्टी आपण आता उलगडतोय आणि बरं वाटते. आणि बाकी जे काही आहे ते आता का बघावा, ती जी एक्साइटमेंट आहे ती 6 फेब्रुवारीलाच संपणार आहे आणि तो जाऊन प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन बघावा मी अशी आमच्या प्रेक्षकांना विनंती करते. पण त्याआधी एखादा डायलॉग किंवा मग एखादी अशी तुमच्या पात्राचं काही होऊन जाऊ देत. मग आमचा जो ट्रेलर मध्ये आहे तोच करतो मी. चालेल ना. ओके. असं काय बघितलंस माझ्यात? रुबाब. तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे. तेच बोलले. कोण पण भेटेल तुला माझ्यासारखी. तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे. क्या बात आहे. पण हे सगळं बापासमोरच. म्हणजे मुलं तर मॅच्युअर झालेत, आता घाबरत नाही. कारण की बापाच्या पाठीमागचा तो जो धाक आहे त्याच्या पाठीमागचा जो प्रेम आहे ते आता मुलांना कळालेलं आहे. खरंच खूप छान आपण सगळ्या गोष्टी इथं उलगडल्यात आणि बरं वाटते. एकंदरीतच एक प्रेक्षकांना सांगायचं म्हटलं तर की हा पिक्चर का बघावा, तर एक शॉर्ट मध्ये सांगाल तर काय सांगाल? आमचे सरच सांगू देत. येस. खूप फिल्म आपण बघतो, तुम्ही बघता, आणि ही फिल्म खूप वेगळी आहे. वेगळी या अर्थानं की फिल्मची टॅगलाईन मागासपासून आम्ही म्हणतोय की एकाची नाही तर अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे. म्हणजे ही प्रत्येक माणसाला आपली वाटेल अशी गोष्ट आहे. कुठलाही पूर्वग्रह न ठेवता पूर्णपणे म्हणजे जुनं तुमच्या डोक्यात जर काय असेल तर ते सगळं काढून फ्रेश माइंडनं तुम्ही फिल्म बघा. तुम्हाला फिल्म खूप आवडेल. फिल्मची गाणी खूप आवडतील. फिल्ममधलं ह्युमर खूप आवडेल. फिल्ममधले इमोशन्स जे आहेत ते खूप आवडतील. ही फिल्म तुम्हाला खूप कनेक्ट करेल आणि वेगळं काहीतरी बघितल्याचा अनुभव तुम्हाला ह्या फिल्ममधनं मिळेल. रुबाब ह्या शब्दाचा जो काही अर्थ आहे, खरा अर्थ जो आहे, जे सांगणं आहे ते ह्या सिनेमामध्ये तुम्हाला कळेल आणि हा तुमचा रुबाब आहे म्हणून हा बघायला पाहिजे. मी तुम्हा सगळ्यांना म्हणजे BR या न्यूज चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन की 6 फेब्रुवारीपासून हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होतोय आणि चित्रपटगृहामध्ये जाऊनच तो चित्रपट बघा. त्याची तिथंच गंमत आहे. थँक्यू. हा चित्रपट झी स्टुडिओज झी स्टुडिओजने हा प्रस्तुत केलेला चित्रपट आहे. ह्याचे निर्माते गौरी जनकर मॅम आणि संजय जनकर सर आहेत. उमेश कुमार बन्सल सर आणि भवेश जानवलेकर सर हे दोघं ह्याचे प्रस्तुतकर्ते आहेत. आणि झी स्टुडिओसारखं मोठं बॅनर ह्या सिनेमाच्या पाठीमागं आहे. झी स्टुडिओ आलं म्हणजे एक विश्वास आला आणि झी स्टुडिओने एक प्रेक्षक वर्ग त्यांचा तयार केलेला आहे आणि याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की झीनं ही प्रेझेंट केलेली फिल्म आहे तर ती कशी असेल आणि ती तुम्ही थिएटरमध्ये या आणि बघा आणि तुम्हाला खरंच ती फिल्म खूप आवडेल. थँक्यू. मी एक ॲड करू गोष्ट त्यामध्ये. ॲक्च्युली हा सिनेमा बघणं हा तुमचा रुबाब असेल. क्या बात आहे. बरोबर ना? ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तो जो पिक्चर बघून ज्या पद्धतीने ज्या रुबाबात प्रेक्षक बाहेर पडतील तर ते खूप तुमच्यासाठी एक वेगळा शुभेच्छा घेऊन किंवा मग अजून काहीतरी अशी लव्ह स्टोरी किंवा अजून कुठला तरी वेगळा प्रोजेक्ट ते प्रेक्षक वाट बघतील त्या गोष्टीची. तर खूप छान आपण ह्या रुबाबच्या कलाकारांसोबत गप्पा मारलेल्या आहेत. असेच अजून BR न्यूज विशेष या कार्यक्रमात असे अजून कलाकार येतील. हे असेच कलाकार पाहण्यासाठी तुम्ही BR न्यूज चॅनल पाहत राहा. नमस्कार. थँक्यू सो मच.
हर सापावर विश्वास ठेवावा पण पोरींवर नाही. तुला एक सांगायचं होतं. तुला बघितल्यावर मला कसं तरीच होतंय. प्रेमात पडलेली पोरगी गाणं म्हणणार नाही असं होऊच शकत नाही. प्रेम असेल तर गाणं म्हणत असेल. गाणं म्हणत्यास म्हणजे प्रेम आहे. लगा तुमचा आधीचा सगळा स्क्रॅपचा माल होता. ही शोरूम आहे. मनात वाजतया पॉम पॉम, डोक्यात नाचतया पॉम पॉम. आय लव्ह यू. मी दारू पितो, मावा गुटखा खातो, सिगरेट पितो. चालेल. माझ्या तसं काय बघितलंस? रुबाब. हे तुमचं वरवरचं प्रेम कामाचं नाही, फिजिकल महत्वाचं आहे. तू निवडलेला पोरगा उंडका आहे, दारुडा आहे, करायचं नाही ते सगळी कामं करताय. रातसार जागतय, वाळूची तस्करी करते. उरगत झाडाव काढलेला आहे. दिसली पुरगी की लागतंय माग. आता 2 दिवसात लग्न लावूनच टाकायचं. विसरून जा. त्याला पहिला शेवट सांगतोय, त्याचं परत मागणं फिरला की नाही तो सोडणार नाही त्याला. तिलाच काय सोड लागले वे तिच्या मागे लागायला. तुला नाही कळायचं, माझी काळी सावळीच आहे पण दीपिक आहे. डायरेक्ट गोडा लावत असतोय मी, सुट्टी नाही. मला मारून तुझा रुबाब वाढणार असेल तर मार. विसरून जा म्हणा त्याला. माझ्यासारखी कोण पण भेटल. हा तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे.